नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणारी अपकमिंग आपली समाज कल्याण भरती परीक्षा सेशन आपण घेत आहोत. केसागर पब्लिकेशनचे बेस्ट बुक्स तुम्हाला या एक्झामसाठी मिळत आहेत. ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही अदर एक्झाममध्ये जावा, तिथे तुम्ही सोशल वेलफेअरमध्ये जावा, तिथं तुम्हाला MPSC समाज कल्याण विभाग पूर्वीच्या 6 संस्करित प्रश्नपत्रिका बघा. कुठलीही एक्झाम पास होण्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर करणं फार इम्पॉर्टंट असतं. तर हे बुक तुम्हाला इथं मिळत आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला जे स्पेसिफिक सब्जेक्ट असतील, मराठी असेल, विज्ञान घटक आणि अभियांत्रिकी असेल किंवा सोशॉलॉजीसाठी तुम्हाला पुस्तकं हवं असेल तर सगळी पुस्तकं तुम्हाला इथं अवेलेबल होत आहेत. ठीक आहे. भारतातील समाज कल्याण असेल आणि याच पुस्तकामधून आपण इथं सेशन कंडक्ट करत आहोत. ओके, चला. तर आपण बघत होतो समाजशास्त्रातील विचारवंत, एक महत्त्वाचे विचारवंत आपले राहिलेले आहेत ते म्हणजे मॅक्स वेबर. आणि मॅक्स वेबर यांच्यावरती पाठीमागच्या एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला होता. ठीक आहे. ओके, बघा आता याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आपल्याला, नॉर्मल त्यांची जी इन्फॉर्मेशन असते ना, की त्यांचा जन्म कधी झाला, कुठं झाला, जर्मनीमध्ये झाला, इफर्ट या गावी झाला, बरोबर, त्यांचे माता पिता प्रोटेस्टपंथी होते, हे तुम्ही नका लक्षात ठेवू. फक्त सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की मॅक्स वेबरने समाजशास्त्राला नैसर्गिक व भौतिक शास्त्रांप्रमाणेच वैज्ञानिक दर्जा देण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, बरोबर, हे लक्षात ठेवा. हॅपीनेस वरती एक क्वेश्चन तुम्हाला विचारला होता पाठीमागच्या एक्झाममध्ये, तर इथं वैज्ञानिक दर्जा देण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याला समाजशास्त्रात किंवा समाजशास्त्रात पद्धतशीरनुसार अध्ययन करण्याचं श्रेय दिलं जातं. ठीक आहे. ओके, कोणाला श्रेय दिलं जातं, तर श्रेय दिलं जातं मॅक्स वेबर यांना. आता हे त्यांचे आजोबा वगैरे व्यापारी होते, हे तुम्ही काहीच करू नका, त्याची काहीही गरज नाहीये. सगळ्यात महत्त्वाचा आपला पॉईंट हा होता, आपण क्लिअर केला. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला बघा, पुढे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की कोणत्या विद्यापीठामध्ये त्यांनी अभ्यास केला, कायद्याचा अभ्यास केला, इतिहास, तत्वज्ञान, अर्थशास्त्र, हे तुम्ही काहीही करू नका, काहीच गरज नाहीये. ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की 1888 मध्ये हिस्ट्री ऑफ कमर्शियल सोसायटीज इन द मिडल एजेस हा आपला PhDच्या पदवीसाठीचा प्रबंध त्याने सादर केला. आणि त्याच्यानंतर 1891 मध्ये रोमन ॲग्रियन हिस्ट्री हा संशोधनपर ग्रंथ वेबरने पोस्ट डायरेक्टरसाठी लिहिला. ठीक आहे. आणि इतर संशोधन कार्याने त्याची बर्लिन विद्यापीठामध्ये अधिव्याख्याता म्हणून नियुक्ती झाली. आता इथं आपल्याला हे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल की त्याची अधिव्याख्याता म्हणून निवड झाली का नाही वगैरे. 1893 मध्ये काय झालं बघा, बघा हे विवाह म्हणजे हे त्यांचा जीवन वृत्तांत आहे. याच्यानंतर बघा 1895 साली राष्ट्रीय स्थिती आणि आर्थिक धोरण या विषयावर दिलेल्या भाषणामधून त्याची जी राष्ट्रभक्ती होती ती आपल्याला इथं दिसून येते. 1896 साली हेडेलबर्ग विद्यापीठाने काय केलं, अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांचा स्वीकार केला. हेही तुम्हाला काही विचारलं जात नाही, लक्षात घ्या. तुम्हाला काय विचारलं जातं, आता फॉर एक्झाम्पल इथं जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला जर्मन सोशिओलॉजिकल सोसायटीची स्थापना केली, बरोबर, सचिव म्हणून काम केले. त्याच्यानंतर 1905 मध्ये त्यांनी दी प्रोटेस्टंट इथिक्स अँड द स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम हा ग्रंथ लिहिला, बरोबर. जी भांडवलशाहीच्या विकासामधली प्रोटेस्टंट आचारशास्त्राचे योगदान आणि नोकरशाही ह्या संकल्पना होत्या ना महत्त्वपूर्ण, ह्या त्याच्याच संकल्पना होत्या, लक्षात घ्या. हे तुम्हाला विचारलं जातं. ओके, क्लिअर. म्हणजे समाजशास्त्राशी रिलेटेड पॉईंट विचारले जातात, लक्षात घ्या. त्याच्यानंतर मॅक्स वेबरची ग्रंथसंपदा तुम्हाला विचारली जाऊ शकते. हेडेलबर्ग विद्यापीठ व परिसर हे वेबरच्या ग्रंथसंपदेच्या निर्मितीचं स्फूर्तीस्थान होतं, बरोबर. आता मॅक्स वेबरचं ते जर्मनीचे होते तर त्यांचं लिखाण कोणत्या भाषेत असेल, जर्मन भाषेमध्येच असेल, बरोबर. द मेथोडॉलॉजी ऑफ सोशल सायन्सेस हा वेबरचे पद्धतीशास्त्रावरील ग्रंथ मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी पावलेला असून याच्यामध्ये वेबरने कोणत्याही सामाजिक शास्त्राचा अभ्यास करताना तो विशिष्ट पद्धतीने करणं कसं महत्त्वाचं आहे हे या ग्रंथामध्ये स्पष्ट केलेलं आहे. ठीक आहे. ओके, लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला इथं ज्यूवादाचं स्पष्टीकरण करणारा ग्रंथ वगैरे दिसतो, हे तुम्हाला नाहीत विचारणार, लक्षात घ्या.
तुम्हाला काय विचारतील, आदर्श प्रारूप जे होते ना, मॅक्स वेबरने मांडलेले आदर्श प्रारूपांविषयीचे विचार हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत की त्यांनी काय म्हटलेलं आहे. जर्मन समाजातील विचारवंतांचे सामाजिक शास्त्राच्या संशोधनाबाबत प्रचलित असलेले नैसर्गिक विज्ञान हे वैज्ञानिक पद्धतीवर आधारित आहे, परंतु सामाजिक विज्ञानात संशोधनासाठी मात्र वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करणं शक्य नाही, हे वेबरला मान्य नव्हतं. ठीक आहे, म्हणजे त्यांनी या मताचा विरोध केला आणि नैसर्गिक विज्ञानात संशोधनासाठी केल्या जात असलेल्या वैज्ञानिक पद्धतीचाच अवलंब सामाजिक विज्ञानातही शक्य आहे असं मत मांडलं. यासाठी त्याने काय केलं, नैसर्गिक विज्ञानाप्रमाणेच सामाजिक विज्ञानात वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब कसा करता येईल याचं स्पष्टीकरण करण्यासाठी सामाजिक शास्त्रातील संशोधनासाठी काय केलं, संशोधन पद्धतीचा विकास करता येईल याच्यासाठी एक मतं मांडली. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की मॅक्स वेबरने मांडलेले आदर्श प्रारूप वगैरे त्याला काय म्हटलेलं आहे, आदर्श प्रारूपाची संकल्पना किंवा आदर्श प्रारूपाची संकल्पना कोणाची आहे असा साधा सिंपल क्वेश्चन सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया आपण आपल्या या सामाजिक शास्त्राच्या तर इथं त्यांनी काय केले, आपल्या सामाजिक शास्त्राच्या अध्ययनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या पद्धतीशास्त्राच्या विषयीच्या विचारांची मांडणी त्यांना आपल्या मेथोडॉलॉजिकल ट्रिटीज या ग्रंथामध्ये केलेली आहे. म्हणजे हा मेथोडॉलॉजिकल ट्रिटीज हा ग्रंथ कोणाचा आहे हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, खाली विचारवंत देतील. त्याच्या मते कोणत्याही वैज्ञानिक व्यवस्थेला स्पष्ट वास्तविकता पुनर्निर्मित करण्यात आजपर्यंत जरी यश आलं नसलं तरी विशिष्ट घटनातील अमर्याद भिन्नतेबाबत ही कोणतीही वैज्ञानिक संज्ञा त्या घटनेच्या विश्लेषणाला पूर्ण न्याय देऊ शकली नाही. हे तुम्हाला काहीच विचारत नाही, फक्त तुम्हाला हे ग्रंथ वगैरे विचारले जातात. ठीक आहे, ओके. आता लक्षात घ्या, अजून तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं इथं, याच्याबद्दल तुम्ही डिटेलमध्ये जाऊ नका, फक्त हे प्रारूप कोणाचं होतं ते लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. आता या आदर्श प्रारूपांच्या सहाय्याने त्यांनी काय स्पष्ट केलंय की व्यक्तीनं नेमकं कसं वागावं. बरोबर, त्याने काय स्पष्ट केलं की व्यक्तीनं नेमकं कसं वागलं पाहिजे. वैशिष्ट्यामध्ये जर तुम्ही बघितलं, डॅश डॅश यांनी आदर्श प्रारूपाची संकल्पना सांगितली, वेबरनी सांगितली. बरोबर, आता इथं त्यांनी व्यावहारिक दृष्टीने विचार करता आदर्श प्रारूपांची सगळी वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत आणि ती वैशिष्ट्य संशोधकांना साधन म्हणून वापरता येतील. वेबरनं काय केलं, आदर्श प्रारूपाबाबत केलेल्या विवेचनाचा विचार करून आपल्याला त्यांनी मांडलेल्या आदर्श प्रारूपांची काही वैशिष्ट्य स्पष्ट करता येतील. बघूया आपण ही काय वैशिष्ट्य आहेत ते. बघा, आदर्श प्रारूपे ही विशिष्ट सामाजिक संबंधाच्या संचाची एक आदर्श प्रतिकृती असते. आता याच्यामधलं एक्सप्लेनेशन सुद्धा कधी कधी विचारू शकतात. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, आदर्श प्रारूप आत्मनिष्ठ असतात. हे एखादं सेंटेन्स तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतं. तर नैसर्गिक विज्ञान अथवा भौतिक विज्ञान ही वस्तुनिष्ठ असतात. बरोबर, त्याच्यामध्ये संशोधकाच्या विचार, अभिप्राय, अगर उद्देशाला महत्त्व दिलं जात नाही. परंतु सामाजिक विज्ञानामध्ये मात्र वेबरने विशद केलेल्या आदर्श प्रारूपाच्या संकल्पनेत संशोधकाच्या इच्छा, विचार, अभिप्राय यांना महत्त्व देण्यात आल्याचं आढळून येतं. बरोबर, इथे लक्षात घ्या, वेबरच्या मतानुसार आदर्श प्रारूपांची निर्मिती ही डॅश डॅश विचारांच्या आधारावर केली जाते. आत्मनिष्ठ असे क्वेश्चन तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारले जातात. ठीक आहे, ओके, लक्षात ठेवा. आदर्श प्रारूपांची निर्मिती करताना संशोधकाच्या मनात त्याविषयी कोणता तरी विचार, अभिप्राय, उद्देश लक्षात घेतला जातो. परिणामी संशोधकाच्या वास्तविक प्रयोजनाच्या आधारावर आदर्श प्रारूपांची काय केली जाते, मांडणी केली जाते. ठीक आहे, जर्मन भाषेमध्ये याला वेरस्टेहन असं म्हटलं जातं. हे तुम्हाला विचारणार नाही. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा काय सांगितलेलं आहे, आदर्श प्रारूप भावात्मक असतात. ठीक आहे, कसे असतात आदर्श प्रारूप, भावात्मक असतात. आपण जेव्हा एखाद्या आदर्शाचं प्रारूपामध्ये प्रतिपादन करतो तेव्हा आदर्शाच्या बाबतीत काही विचारांना मुद्दाम सोडून दिलं जातं. बरोबर, वेबर काय स्पष्ट करतात बघा की आदर्श प्रारूपामध्ये कोणत्याही क्रियेच्या केवळ प्रतिमानांची तार्किक तथ्यावर व्याख्या करून ज्या बाबी अतार्किक आहेत किंवा तार्किकतेला बाधा आणू शकतील अशा बाबींचा त्याग केला जातो. ठीक आहे, याच्यावरून काय स्पष्ट होतं की समाजशास्त्रात निरर्थक घटनांचं अध्ययन केलं जात नाही. ठीक आहे, काय म्हटलंय त्यानं की समाजशास्त्रामध्ये
ज्या निरर्थक घटना आहेत ना, तर त्या निरर्थक घटनांचं अध्ययन केलं जात नाही. सामाजिक शास्त्रांनी उद्देशपूर्ण सामाजिक क्रियांचेच अध्ययन केले पाहिजे, कारण आदर्श प्रारूपे ही भावनात्मक असली तरी ती सार्थकच ठरतात. आदर्श प्रारूपे परिवर्तनशील असतात. काय म्हटलंय बघा, आदर्श प्रारूपे कशी असतात, परिवर्तनशील असतात. म्हणजे वेबरचं मत काय आहे बघा, वेबरच्या मतानुसार समाजशास्त्राचे अंतिम उद्दिष्ट काय आहे? समाजशास्त्राचं अंतिम उद्दिष्ट तर अंतिम उद्दिष्ट केवळ सामान्यीकृत आदर्श प्रारूपांची निर्मिती करणे हेच नाही. वेबर काय सांगतात की आदर्श प्रारूपांची निर्मिती हे केवळ ऐतिहासिक घटनांचं संशोधन करण्यासाठी केली जाते. बरोबर, म्हणजे आदर्श प्रारूपे स्थितिशील नसतात. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला आदर्श प्रारूपे हा शब्द बघितला की वेबर इतकंच उत्तर सांगायचं आहे आणि एखादं सेंटेन्स जर विचारलं, फॉर एक्झाम्पल आदर्श प्रारूपे परिवर्तनशील असतात नसतात, इतकंच तुम्हाला काय करायचं आहे, चेक करायचं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, आदर्श प्रारूपे ही एकांगी प्रतिकृती असतात. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला काही एक्सप्लेनेशनची गरज नाही. आदर्श प्रारूपांना सदोष अर्थ प्रदान करून त्यांची निर्मिती केली जाते. आदर्श प्रारूपांची निर्मिती बाह्य प्रकरणांचे मर्यादित स्पष्ट करण्यासाठी केलेली असते. हेही आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. बघा, आदर्श प्रारूपांचे प्रकार तुम्हाला इथे दिलेत. तुम्हाला विचारले जाऊ शकतात की आदर्श प्रारूपांचे प्रकार किती आहेत. बघा, मॅक्स वेबर सांगतात की आदर्श प्रारूप एखाद्या संशोधकाला सिद्धांत कल्पना तयार करण्यासाठी सहाय्यभूत ठरतात. या सिद्धांत कल्पनेची सांगड आपल्यास विविध घटकांशी घालता येते. जर आपल्या आधुनिक भांडवलशाहीतील धार्मिकतेचा अभ्यास करायचा असेल तर वेबर असा सल्ला देतात की आपली आदर्श प्रारूपे ही प्रोटेस्टंट संबंधी असली पाहिजेत, कारण सामाजिक सुधारणा चळवळीतून ख्रिश्चन धर्मामध्ये जे आता हे प्रोटेस्टंट वगैरे तुम्हाला विचारणार नाही, तुम्हाला काय लक्षात ठेवायचे, प्रकार किती आहेत आदर्श प्रारूपाचे. बघा, 3 प्रकार विशद केले. ठीक आहे, वेबरनी काय केलेले आहे, 3 प्रकार विशद केलेत. ऐतिहासिक तपशिलाची आदर्श प्रारूपे, सामाजिक वास्तवाचे अमूर्त घटक दर्शवणारी आदर्श प्रारूपे, विशिष्ट प्रकारच्या वर्तनाची संयुक्तिक पुनर्रचना करणारी आदर्श प्रारूपे. तर 3 आदर्श प्रारूपे तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. याच्यामध्ये एक्सप्लेनेशन तुम्ही पुस्तकामधून वाचू शकता, पण जिथपर्यंत क्वेश्चन विचारतात तेवढं तर मी तुम्हाला एक्सप्लेन केले. पुढे तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, सामाजिक क्रियेचा सिद्धांत कोणाचा आहे. ठीक आहे, ओके, साधा सिंपल क्वेश्चन असतो की सामाजिक क्रियेचा सिद्धांत कोणाचा आहे. बरोबर, आता इथे जर आपण बघितलं तर सामाजिक क्रियेचा सिद्धांत कोणाचा आहे, मॅक्स वेबर यांचा आहे. इतकं आपल्याला माहित पाहिजे, साधा सिंपल क्वेश्चन येतो. तर मॅक्स वेबरच्या समाजशास्त्रीय विचारांचा आढावा घेत असताना त्यांनी जो सिद्धांत मांडला तो फार महत्त्वाचा आहे. आता इथून तुम्हाला एखादं सेंटेन्स येऊ शकतं की वेबरने सामाजिक क्रियेच्या सिद्धांताला आपल्या चिंतनाचा मूळ आधार मानलं. क्वेश्चन काय बनतो की सामाजिक क्रियेच्या सिद्धांतास डॅश डॅश यांनी आपल्या चिंतनाचा मूळ आधार मानला होता. बरोबर, सामाजिक क्रियेचं स्पष्टीकरण देताना वेबर काय म्हणतो की प्रत्येक व्यक्ती आपल्या आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारचं कार्य करत असते. बरोबर, आणि अशा प्रकारे व्यक्तीद्वारे करण्यात आलेले कोणत्याही प्रकारचं कार्य म्हणजे क्रिया. समाज क्रियेचं एक्सप्लेनेशन त्यांनी दिले. बरोबर, समाजशास्त्राची व्याख्या करताना त्यांनी एक मत मांडले की समाजशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे जे सामाजिक व्यवस्थेतील सामाजिक क्रियांचे स्पष्टीकरणात्मक आकलन करण्याचा प्रयत्न करते. ओके, ज्याच्यामुळे पुढे त्या संबंधीच्या मार्गाचे व निष्कर्षांचे कारणात्मक स्पष्टीकरण देणं शक्य होतं. एखादी डेफिनेशन विचारली जाऊ शकते. ठीक आहे, वेबरने मांडलेली सामाजिक क्रियेची जी व्याख्या आहे ना, ती समजून घेण्यासाठी आपल्याला सामाजिक क्रिया म्हणजे नेमके काय
हेही लक्षात घ्यावं लागेल, बरोबर. आता वेबरच्या मते कोणत्याही क्रियेला सामाजिक क्रिया ही संज्ञा अशाच वेळी प्राप्त होते जेव्हा व्यक्ती आत्मनिष्ठ दृष्टिकोनातून काय करते, दुसऱ्या व्यक्तीचं वर्तन लक्षात घेऊन आपला जो वर्तन मार्ग आहे ना ते बदलते. तर वेबरने काय केलेलं आहे, 4 मुद्दे दिलेले आहेत सामाजिक क्रिया काय आहे ते स्पष्ट करण्यासाठी. तर ते 4 मुद्दे काय आपल्याला करायची गरज नाही, फक्त सामाजिक क्रियेचा सिद्धांत कोणत्या विचारवंतांचा आहे इतकं तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे अधिकाराचा सिद्धांत. मॅक्स वेबर यांच्या समाजातील सत्तेच्या सिद्धांताचं सत्ता बघा काय होतं माहिती का, आपण वाचतो अधिकाराचा सिद्धांत, आयोग देतो सत्ता सिद्धांत. अधिकार आणि सत्ता एकच, बरोबर, पण तिथं आपल्याला एवढा विचार करायला वेळ नसतो. त्याच्यामुळं अल्टरनेट वर्ड जे आहेत ना ते तुम्ही लक्षात ठेवा. आता इथं बघा मॅक्स वेबरनं नोकरशाही संबंधीचे आपले विचार स्पष्ट करत असताना ते सामाजिक अधिकार आणि शक्तीच्या संदर्भात केल्याचं दिसून येतात. वास्तवात नोकरशाही ही एक प्रकारची प्रशासकीय व्यवस्था असून सत्तेचं वितरण, वर्गीकरण, सत्तेचं हस्तांतरण विशिष्ट प्रकारे होत असते असं त्यांनी वैशिष्ट्य मांडले. हे काही आपल्याला विचारलं जात नाही, लक्षात घ्या. फक्त अधिकाराचा सिद्धांत कोणाचा आहे इतकं आपल्याला विचारलं जातं. आणि हा आपला छोटासा पाठ होता. इथं आपले पाश्चात्य विचारवंत संपतात. पुढे आपण भारतीय विचारवंत स्टार्ट करणार आहोत. तर थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण बघत होतो समाजशास्त्रीय विचारवंत. सो आता आपण बघतोय भारतीय विचारवंत. पाश्चात्य विचारवंत जे होते ते आपण कंप्लीट केलेले आहेत. भारतीय विचारवंतामध्ये आपण सुरुवातीला बघतोय डॉक्टर M.N. श्रीनिवास. आता यांच्याबद्दल मात्र आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेऊया. लक्षात घ्या, आपल्याला M.N. श्रीनिवास, G.S. घुरे, R.K. मुखर्जी, D.P. मुखर्जी, T.K. उमन, इरावती कर्वे, A.R. देसाई हे जे आपल्या भारतातील समाजशास्त्रज्ञ आहेत ना यांच्याबद्दल माहिती हवी. ठीक आहे, आता या सगळ्यांबद्दलच अगदी डीप माहिती घ्यायची असं नाहीये, जेवढे इम्पॉर्टंट आहे तेवढे आपण इथं घेऊया. बघा, पाश्चात्य विचारवंत आपण बघितले, बरोबर, की पाश्चात्य विचारवंताच्या अभ्यासामधून युरोपीय समाजाशी संबंधित मांडलेले सिद्धांत, विचार आणि विविध संकल्पना ज्या होत्या त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीमधून पाश्चात्य विचारवंतांनी मांडल्या होत्या, बरोबर. आता थोडक्यात काय असतं बघा, समाजशास्त्रीय सिद्धांत, संकल्पना अथवा विचार विशिष्ट कालखंडातल्या सामाजिक परिस्थितीशी काय असतात, अनुरूप असतात, बरोबर. म्हणजे त्या ठिकाणच्या. उदाहरणार्थ, युरोपियन समाजव्यवस्थेमध्ये आधुनिक भांडवलशाहीचा उदय झाला, त्याच्यामुळे काय झालं, सामाजिक परिस्थिती उद्भवली, बरोबर. आता त्या संबंधीचा विचार पाश्चात्य समाजशास्त्रज्ञांनी त्यांच्या विचारातून स्पष्ट केला. आणि याच पद्धतीनं भारतीय समाजव्यवस्थेच्या संदर्भात देखील ब्रिटिश राजवटीचा भारताच्या समाजव्यवस्थेवरती परिणाम आणि त्याच्यामधून निर्माण झालेली जी सामाजिक परिस्थिती आहे ना आणि समाजव्यवस्थेतील इतर बाबींचा अभ्यास करण्याच्या उद्देशातून काय झालं, भारतीय समाजशास्त्रज्ञांनी जे सामाजिक विचार होते त्यांची मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे, आता इथं आपण भारतीय समाजशास्त्रज्ञ डॉक्टर M.N. श्रीनिवास यांच्या समाजशास्त्रीय विचारांचा आढावा घ्यायचा आहे. ओके, आणि यांच्या विचारावरतीच आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. बघा, भारतीय समाजशास्त्राचे जनक म्हणून आपण कोणाचा उल्लेख करतो, किंवा साधा सिंपल क्वेश्चन सुद्धा तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे,
नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण बघत होतो समाजशास्त्रीय विचारवंत. आज आपण बघतोय भारतीय समाजशास्त्रीय विचारवंत, ज्याच्यामध्ये आपण एम श्रीनिवास यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. लक्षात घ्या, जेव्हा आपण भारतीय समाजशास्त्रज्ञ बघतो त्याच्यामध्ये तुम्हाला एम एन श्रीनिवास, जी एस घुरे, आर के मुखर्जी, डी पी मुखर्जी, टी के उमन, इरावती कर्वे, एम आर देसाई, काही भारतीय समाजशास्त्रज्ञांनी समाजशास्त्रीय अभ्यासामध्ये आपल्याला मोलाचं योगदान दिलेलं दिसतं. ठीक आहे, ओके. लक्षात घ्या, जे युरोपीय समाजशास्त्रज्ञ होते ना, तर त्यांनी काय केलं होतं, त्या ठिकाणी म्हणजे ते युरोपमध्ये होते, बरोबर, तिथली सामाजिक परिस्थिती बघून त्यांनी त्यांचे विचार मांडले होते. लक्षात घ्या, म्हणजे जे काही सिद्धांत असतील, संकल्पना असतील, तिथला जो कालखंड आहे, तिथली जी परिस्थिती आहे त्याला अनुरूप मांडले होते. म्हणजे उदाहरणार्थ युरोपीय समाजव्यवस्थेमध्ये आधुनिक भांडवलशाहीचा उदय झाला होता, बरोबर. मग त्यांनी काय केलं, तिथली परिस्थिती बघितली आणि त्याला काय केलं, त्याला अनुसरून त्यांनी विचार मांडले, बरोबर. आता त्यासंबंधीचा विचार पाश्चात्य समाजशास्त्रज्ञांनी त्यांच्या विचारातून स्पष्ट केला. ओके. आता याच पद्धतीनं भारतीय समाजव्यवस्थेच्या संदर्भात जर आपण बघितलं तर ब्रिटिश राजवटीचा भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम आणि त्याच्यामधून निर्माण झालेली सामाजिक परिस्थिती आणि भारतीय समाजव्यवस्थेशी संबंधित इतर बाबींचा अभ्यास करण्याच्या उद्देशातून भारतीय समाजशास्त्रज्ञांनी काय केलं, सामाजिक विचारांची मांडणी केली. ठीक आहे, आपण इथं बघतोय डॉक्टर एम एन श्रीनिवास. ओके, क्लिअर. बघा, भारतीय समाजशास्त्राचे जनक म्हणून डॉक्टर गोविंद सदाशिव घुरे यांचा उल्लेख केला जातो. सिंपल क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो की भारतीय समाजशास्त्राचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो. भारतीय समाजशास्त्राचे आधारस्तंभ म्हणून डॉक्टर घुरे, राधाकमल मुखर्जी, डी पी मुखर्जी यांचा प्रामुख्याने उल्लेख केला जात असला तरी भारतीय समाजशास्त्राच्या विकासात सिंहाचा वाटा असणारे डॉक्टर एम ए श्रीनिवास यांचा पण आपल्याला इथं उल्लेख करणं महत्त्वाचं ठरतं. ठीक आहे, बघा, भारतीय समाजशास्त्राला आधुनिकीकरणाकडे नेण्यात त्यांनी काय केलं, प्रयत्न केले. इथंही क्वेश्चन बनतो की भारतीय समाजशास्त्राला आधुनिकीकरणाकडे नेण्यामध्ये कोणी प्रयत्न केले. भारतीय खेड्यांचा अभ्यास, प्रभावी जातींचा अभ्यास, जातीनिष्ठ समाजाचा अभ्यास, सामाजिक सांस्कृतिक परिवर्तन, अस्पृश्यता निवारण, जाती व्यवस्थेचा राजकारणावरील प्रभाव, विवाह कुटुंब संस्था, लोकरूढी, लोकगीतं, ग्रामीण समाजातील धर्म, अशा अनेक विषयावर त्यांनी संशोधन केलं. बघा, तुम्हाला त्यांचे संशोधन विषय सुद्धा विचारले जाऊ शकतात. त्यांनी ग्रंथ लिहिलं आणि घुरे यांचे शिष्य म्हणून आपले श्रेष्ठत्व समाजशास्त्र परिवारात दाखवून दिलं. ठीक आहे, ओके. हा जो घटक आहे, इथं आपण एम एन श्रीनिवास यांनी मांडलेल्या समाजशास्त्रीय संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत. इथं त्यांचा जीवन इतिहास आपल्याला बघायचा आहे, कारण क्वेश्चन कुठूनही येऊ शकतात. तर त्यांनी जातीचा अभ्यास केला, संस्कृतीकरण संकल्पनेचं विवेचन, लक्षात ठेवा बरं का. आणि ब्रिटिश राजवटीमुळे भारताच्या समाजावरती परिणाम होऊन सामाजिक परिवर्तनाची सुरुवात कशी झाली याच्यावरती त्यांनी पाश्चात्तीकरणाची पण संकल्पना मांडलेली आहे, ती पण आपल्याला अभ्यासायची. आधी तर तुम्ही त्यांच्या संकल्पना लक्षात ठेवा. चौथा भाग जो आहे ना, चौथ्या भागामध्ये त्यांनी अभ्यास करून प्रभावी जातीबद्दलचे विचार मांडलेले आहेत, तेही आपल्याला इथं बघायचे आहेत. तर एम एन श्रीनिवास यांचा जीवन इतिहास जर आपण बघितला, जस्ट एक मिनिट थांबा. चला तर आपण कंटिन्यू करूया. डॉक्टर एम एन श्रीनिवास यांचा इतिहास आपण बघतो. ठीक आहे, ओके. बघा, त्यांचा जन्म वगैरे तर आपल्याला विचारणार नाहीत,
समाजशास्त्र विषयातून त्यांचं शिक्षण पूर्ण होतं हेही तुम्हाला जास्त विचारणार नाहीत. आपल्याला विचारतात काय माहिती का, तर त्यांचे जे सिद्धांत वगैरे असतील ना, आता उदाहरणार्थ बघा, त्यांनी समाजशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम वगैरे केलेलं आहे किंवा अनेक सन्मान त्यांना मिळालेले आहेत. इंडियन सोशॉलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष होते. समाजशास्त्रीय अभ्यासाचा केंद्रबिंदू दक्षिण भारतातल्या स्थानिक संस्कृतीचा अभ्यास होता, बरोबर. धर्मसंस्थेचा त्यांनी अभ्यास केला, सामाजिक परिवर्तनाचा त्यांनी अभ्यास केला, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, त्यांचं समाजशास्त्रीय लेखन मात्र लक्षात ठेवावं लागेल. श्रीनिवास सोशोलॉजिकल रायटिंग जे आहे ना, मॅरेज अँड फॅमिली इन मैसूर, रिलिजन अँड सोसायटी, त्याच्यानंतर इंडियाज विलेज आहे, कास्ट इन मॉडर्न इंडिया आहे, तर डायमेन्शन्स ऑफ सोशल चेंज इन इंडिया असेल, सोशल चेंज इन मॉडर्न इंडिया असेल. तर हे एक 10 पुस्तकं आहेत. या 10 पुस्तकाची नावं लक्षात ठेवा. कास्ट इन 17th सेंचुरी आहे, इंडियन सोसायटी थ्रू पर्सनल रायटिंग्स आहे. तर हे सगळं आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे, कारण का याच्यावरती क्वेश्चन बनू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा, तर त्यांनी खूप सारी पुस्तकं लिहिलेत, पण आपल्याला इथं 10च लक्षात ठेवायचे आहेत. बघा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकामधून समाजशास्त्रीय संशोधनपर लेख लिहिलेले आहेत. M.N. श्रीनिवास यांच्या दृष्टीने कर्नाटकातील मैसूर हे जे ठिकाण आहे ना, तर हे सामाजिक मानव वंशशास्त्राचं एक प्रमुख संशोधन केंद्र होतं. त्यांनी सोशल ऑर्गनायझेशन ऑफ मैसूर या विषयावर एक प्रबंध लिहिला होता. त्याच्या प्रकाशनानंतर मॅरेज अँड फॅमिली इन मैसूर हे आपण बघितलेलं आहे. हेही तुम्ही लक्षात ठेवा. कृतिशील भारतीय समाजशास्त्रज्ञ होते, म्हणजे फक्त बोलत नव्हते, तर ते कृती पण करत होते. संस्कृतीकरणाची संकल्पना त्यांची आपल्याला बघायची आहे. M.N. श्रीनिवास यांची संस्कृतीकरणाची जी संकल्पना आहे ती आपल्याला बघायची आहे. बघा, भारतीय समाजशास्त्रज्ञ डॉक्टर M.N. श्रीनिवास यांनी 1952 मध्ये दक्षिण भारतातील कुर्ग लोकांच्या सामाजिक आणि धार्मिक जीवनाचं विश्लेषण करताना संस्कृतीकरण ही संकल्पना मांडली. त्यांच्या मते समाज व्यवस्थेत असणाऱ्या हिंदू, आदिवासी आणि इतर समूहातील ज्या कनिष्ठ जाती होत्या त्यांचा समाजातील दर्जा हलक्या प्रतीचा असल्याने त्या द्विजा जाती किंवा वरिष्ठ जातींच्या रूढी परंपरा, धार्मिक विधी, त्यांची विचारसरणी आणि त्यांच्या एकूणच जीवन पद्धतीचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत होत्या. ठीक आहे, ओके. म्हणजे सामान्यतः हे जे बदल असतात ना, मुख्यतः समाजात सद्यस्थितीत असणाऱ्या जाती श्रेणी रचनेमधील उच्च क्रमांकाचं स्थान मिळवण्याच्या प्रयत्नामुळे घडून येत असतात, बरोबर. परंतु प्रत्यक्षामध्ये ज्यावेळी वरिष्ठ जातींचा दर्जा मिळवण्याचा प्रयत्न कनिष्ठ जाती करतात, त्यावेळी दोन्ही समुदायामध्ये मतभेद निर्माण झाल्याचे दिसून येते. ठीक आहे. उदाहरणार्थ, मैसूरमध्ये लोहार या स्पृश्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जाती समुदायाकडून हरिजन जाती समुदायातील व्यक्ती शिजवलेलं अन्न अथवा पाणी स्वीकारत नसत, बरोबर. आता इथं आपल्याला बघा, M.N. श्रीनिवास यांनी अशा प्रकारचे संदर्भ हे सामान्यतः मैसूर राज्यातील आणि देशातील इतर भागात असलेल्या अनुभवाच्या आधारे दिलेले आहेत. हे इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी समाजातील जाती व्यवस्थेमधील श्रेणी रचना आणि सामाजिक दर्जाचे स्वरूप या दोन घटकांमधून अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला निर्माण होत गेलेली दिसून येते. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे बघूया. संस्कृतीकरणाची जी व्याख्या आहे ना, ती संस्कृतीकरणाची व्याख्या विचारली जाऊ शकते, लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया आपण. पुढे आपल्याला काय दिलेलं आहे बघा. नेक्स्ट आपल्याला आता इथं सुरुवातीला संस्कृतीकरणाच्या संदर्भात जर आपण बघितलं तर M.N. श्रीनिवास म्हणतात की ही गतिशीलतेची अशी प्रक्रिया आहे की जिच्यामध्ये कनिष्ठ जाती शाकाहाराचा स्वीकार आणि मद्यपानाचा निषेध करून काय करतात, 1-2 पिढ्यानंतर जातीच्या अधिक्रमी रचनेत उच्च स्तरावर जाण्यासाठी गतिशील होतात. ठीक आहे, ओके.
नेक्स्ट बघा, आता इथं तुम्हाला ही डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे. याच डेफिनेशनमध्ये भर टाकून तिची पुनर्मांडणी करताना ते काय म्हणतात, संस्कृतीकरण ही अशी प्रक्रिया आहे जिच्याद्वारे एखादी कनिष्ठ जात किंवा आदिम जमात किंवा एखादा अन्य समूह आपल्या प्रथा, कर्मकांड, विचारसरणी याच्यामध्ये द्विज जातीच्या दिशेने बदल घडवून आणतो. बघा, हे द्विज जाती, द्विजाजाती हे शब्द तुम्हाला एक्झाममध्ये दिसणारच आहेत, लक्षात घ्या. संस्कृतीकरणाची वैशिष्ट्ये बघा, पहिलं वैशिष्ट्य आहे ब्राह्मणीकरणापेक्षा व्यापक. श्रीनिवास काय म्हणतात माहिती का, संस्कृतीकरण ही ब्राह्मणीकरणापेक्षा व्यापक संज्ञा आहे. उदाहरणार्थ, वैदिक काळामध्ये ब्राह्मण मांस भक्षण मद्य सेवन करत होते, पशुबळी देत होते. उत्तर वैदिक काळात काय झालं, त्यांनी त्याग केला. का केला, तेव्हा जैन आणि बौद्ध धर्माचा उदय. आपण राज्यसेवा वगैरे देताना हा अभ्यास करतो. आज बहुसंख्य ब्राह्मण जे आहेत ना, शाकाहारी आहेत, मद्यपानाचा निषेध करतात. फक्त काश्मीरी, बंगाली, सारस्वत ब्राह्मण मांसाहार करतात. ठीक आहे, म्हणजे ब्राह्मणीकरण ही संज्ञा वापरायचं ठरवल्यास नेमक्या कोणत्या ब्राह्मणाचा संदर्भ आहे हे सांगावं लागेल. ओके. दुसरं असं की ब्राह्मणीकरण या संकल्पनेत कनिष्ठ जाती केवळ ब्राह्मणांचं अनुकरण करताना आढळतात. ठीक आहे, याच्या उलट संस्कृतीकरणाच्या प्रक्रियेत संदर्भ समूह नेहमी ब्राह्मण असतोच असं नाही, कारण देशाच्या कानाकोपऱ्यातील विविध कनिष्ठ जाती, जात, राजपूत, लिंगायत, मराण, नायर, गौंड यांसारख्या ब्राह्मणेतर जातींचं अनुकरण करताना आढळतात. म्हणून ब्राह्मणीकरणापेक्षा संस्कृतीकरण ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना कशी आहे, व्यापक आहे. ठीक आहे, ओके. दुसरं वैशिष्ट्य बघा, प्रभावी जातीचं अनुकरण. लक्षात ठेवा, आपण काय बघतोय, आपण संस्कृतीकरणाची वैशिष्ट्ये बघतोय. श्रीनिवास काय म्हणतात की संस्कृतीकरणाच्या प्रक्रियेत कनिष्ठ जाती प्रभावशाली अशा ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर जातींचं अनुकरण करताना आढळतात. ठीक आहे, ओके. हे लक्षात ठेवा. म्हणजे संस्कृतीकरणाचा नमुना वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळा असल्याचं आढळतं. धार्मिक विधींचं अनुकरण बघा, अनेकदा काही कनिष्ठ जाती आर्थिक व राजकीय दृष्ट्या सक्षम आणि संपन्न असतात, पण धार्मिक दृष्ट्या त्यांना सामाजिक स्थान प्राप्त झालेलं नसतं. अशा वेळी त्या जातींचं संपूर्णतः संस्कृतीकरण झालं असं म्हणता येणार नाही. म्हणजे काय म्हणतात माहिती का श्रीनिवास, उच्च सामाजिक स्थान मिळवण्यासाठी केवळ आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या शक्तिशाली असून चालतं का, नाही, तर धार्मिक दृष्ट्या सुद्धा शक्तिशाली असावं लागतं. बरोबर की हे विचार कोणाचे आहेत असा एखादा क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यामुळे संस्कृतीकरणात धार्मिक विधीच्या अनुकरणाला महत्त्व झालेलं आपल्याला इथं दिसून येतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, दुहेरी प्रक्रिया. श्रीनिवास काय म्हणतात, संस्कृतीकरण ही एकमार्गी प्रक्रिया आहे का, नाही, एकमार्गी नसून दुहेरी प्रक्रिया आहे. संस्कृतीकरणाच्या प्रक्रियेमध्ये कनिष्ठ जाती उच्च जातीकडून जशा काही गोष्टी स्वीकारतात तसंच त्यांना काही गोष्टी प्रदान करतात. उदाहरणार्थ, ब्राह्मण मंडळी भारतभर पूजनीय असणाऱ्या महान हिंदू देवतांच्या बरोबर काही अशा स्थानिक देवतांची पूजा करताना आढळतात, ज्या जाती, आरोग्य, संपत्ती, संतती यांच्या रक्षक मानल्या जातात. ठीक आहे. उदाहरणार्थ बघा, ब्राह्मण आपल्या ब्राह्मणेतर मित्रांच्याद्वारे देवतांना पशुबळी देतात. ओके, म्हणजे संस्कृतीत देण्यापेक्षा घेण्याची प्रवृत्ती अधिक दिसून येते. तरी सुद्धा सांस्कृतिक हिंदुत्वाने स्थानिक आणि लोकतत्वे आत्मसात केलेली आपल्याला दिसून येतात. अनिश्चित कालावधी. ठीक आहे, बघा, संस्कृतीकरणाच्या प्रक्रियेत एखाद्या जातीला उच्च स्थान दर्जा आपोआप प्राप्त होतो का, नाही, आपोआप प्राप्त होत नाही. त्याच्यासाठी काही काळ जावा लागतो किंवा उच्च स्थान पदवीचा दावा निरंतर करावा लागतो असं श्रीनिवास म्हणतात. त्याच्यानंतर बघा, पुढचं वैशिष्ट्य आहे भारतीय संविधान. संस्कृतीकरण प्रक्रियेमध्ये मद्य निषेध काय सांगितले, अत्यावश्यक आहे. भारतीय संविधानाने सुद्धा संसदीय लोकशाहीचं तत्व स्वीकारून दारूबंदीचं तत्व स्वीकारले. आंध्र प्रदेश सारखं जे राज्य आहे तर तिथं पूर्णतः किंवा अंशतः खाऊपान दारूबंदी केलेली आहे. तर श्रीनिवासांचं मत काय आहे की स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानाने संस्कृतीकरणाचा प्रसार करण्यास काही अंशी परिणामकारक हातभार लावलाय. ठीक आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला आता इथं कळेल की संविधानाचा संबंध इथं का आला. जनगणना बघा, ब्रिटिश शासनाच्या जनगणना मोहिमेत आणि कनिष्ठ जातींनी आपली उच्च जात म्हणून नोंद करून ठेवली आहे. परिणामी अप्रत्यक्षरित्या का होईना अनेक कनिष्ठ जातींना स्वतःचं स्थान उंचवण्याची संधी प्राप्त झाली आहे आणि या लेखी नोंदीमुळे कनिष्ठ जातींना उच्च जात म्हणून कायदेशीररित्या मान्यता मिळण्यास मदत झालेली आहे. ठीक आहे, ओके. आठवं वैशिष्ट्य बघा, ब्रिटिश राजवट. ब्रिटिशांनी केलेल्या नागरीकरण, औद्योगिकीकरण, साक्षरतेचा प्रसार, दळणवळणाची प्रगत साधने, अत्याधुनिक पाश्चात्य तंत्रज्ञान इत्यादीचा प्रचार आणि प्रसार दुर्गम भागापर्यंत केलेला आहे. ठीक आहे, ओके. म्हणजे आपण जर इथं बघितलं
तर कनिष्ठ जातींना खानपान, आचारविधी, पूजा पद्धती, मूल्ये सुयोग्य बदल घडवून आणणं शक्य झालेलं आहे. म्हणजे याच्यातून आपण म्हणू शकतो की संस्कृतीकरणाचा मार्ग सुकर झाला. तुम्हाला इथं फक्त वैशिष्ट्ये लक्षात ठेवायची आहेत, जी की किती आहेत, 10 वैशिष्ट्ये आहेत, 12 वैशिष्ट्ये आहेत. ही 12 वैशिष्ट्ये लक्षात ठेवायची आहेत. ओके. नव वैशिष्ट्य बघा, काय आहे नव वैशिष्ट्य? तीर्थक्षेत्रे. तीर्थाच्या ठिकाणी अनेक जाती धर्माचे पंथाचे लोक दर्शनाला येतात, एकत्र निवास करतात. उच्च नीचता, श्रेष्ठ कनिष्ठ, श्रीमंत गरीब, सबल दुर्बल असा कोणताच भेदभाव पाळला जात नाही. म्हणजे कनिष्ठ जातीतील लोकांना तेथे राहून उच्च जातीच्या आचार विचारांचं अनुकरण करण्याची संधी प्राप्त झाली. बरोबर. म्हणजे भारतातील तीर्थक्षेत्राचा संस्कृतीकरणामध्ये सहभाग जो आहे तो अधिक मोलाचा आहे असं त्यांनी म्हटलंय. कर्मकांडापासून वेद मंत्राची विभक्तता. बघा, श्रीनिवास यांच्या मते धार्मिक विधी आणि कर्मकांडापासून वेद मंत्राची फारकत करण्यात आल्यामुळे कनिष्ठ जातींना ब्राह्मणासारख्या उच्च वर्णीय जातीचे संस्कार, आचार, विचार, रूढी आत्मसात करणं सहज शक्य झालं आणि संस्कृतीकरण अधिक व्यवहार्य बनलेलं आपल्याला इथं दिसून येतं. ठीक आहे. 11 नंबरचं वैशिष्ट्य बघा, आर्थिक स्थितीशी संबंध नाही. आर्थिक उन्नती होणं ही संस्कृतीकरणाची आवश्यक अट आहे का? नाही. आर्थिक उन्नती बरोबर संस्कृतीकरण झालंच पाहिजे असंही नाही. त्यांचं म्हणणं काय आहे की त्यांनी एका खेड्याचं एक्झाम्पल दिले की अस्पृश्यांचं उदाहरण दिले की खूपच संस्कृतीकरण झालेलं आहे. बरोबर. म्हणजे काही श्रीमंत जातीचा धार्मिक दर्जा कनिष्ठ असू शकतो, उच्च जातीचा सांपत्तिक दर्जा कनिष्ठ असू शकतो. ठीक आहे. आदिम जमातीचं संस्कृतीकरण बघा, संस्कृतीकरणाची प्रक्रिया आदिम जमातीमध्ये दिसून येते. आदिम जमातीच्या शेजारी हिंदू धर्माचे लोक असल्यामुळे काय होतं, सहवासाचा परिणाम होतो. बरोबर. आणि या आदिम जमातींनी संस्कृतीकरणाद्वारे हिंदूंच्या श्रद्धा आणि कर्मकांडांचा स्वीकार केला. बरोबर. उदाहरण पण दिले त्यांनी. हिमालयातील थारू खासा या जमातींनी हिंदू धर्मातील कर्मसिद्धांत, पापपुण्य, संस्कार, कर्मकांड, सण, उत्सव, हिंदू आडनावे इत्यादींचा स्वीकार करून हिंदू धर्मात समाविष्ट होण्याची प्रक्रिया गतिमान केली. ओके. संस्कृतीकरण कनिष्ठ जातीला उच्च स्थान प्राप्तीसाठी जरी सहाय्य ठरले नाही तरी ते मांसभक्षण, अशुद्ध व्यवसाय, मद्यपान यांचा त्याग करण्यास रोखू शकत नाही. लक्षात ठेवा. बरोबर. म्हणजे गतिशीलतेचा उद्देश सफल न होताही संस्कृतीकरणाची प्रक्रिया लोकप्रिय होऊ शकते का? होऊ शकते. हे इथं श्रीनिवासन यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. संस्कृतीकरणाचे परिणाम बघा, भारतातील बहुतांशी ग्रामीण जीवनामध्ये आपल्याला संस्कृतीकरणाचा प्रभाव आढळून येत होता. ठीक आहे. ओके. बिहार राज्यातील राजवार या अनुसूचित जाती समुदायातील व्यक्ती स्वतःला राजवंशीय क्षत्रिय म्हणून असल्याचा दावा करीत होत्या. ठीक आहे. तसेच कोयनस सारख्या मागासलेल्या जाती समुदायातील व्यक्ती स्वतःचा उल्लेख खुशवारा क्षत्रिय म्हणून करीत असत. याच प्रांतामध्ये सिंग आणि ठाकूर आडनाव असणाऱ्या कनिष्ठ जातींची आडनावे राजपूत उच्च जाती समुदायाची असलेली आढळत होते आपल्याला. बरोबर. चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट काय दिलेलं आहे तुम्हाला इथं की त्यांनी सांगितले संस्कृतीकरणाचे परिणाम सांगितलेले आहेत. ठीक आहे. ओके. बघा, ऊर्ध्वगामी गतिशीलतेमध्ये कनिष्ठ जातीच्या संस्कृतीची प्रक्रिया गणली जाते, परंतु एखाद्या विशिष्ट समुदायाची गतिशीलता संस्कृतीकरणाच्या प्रक्रियेशिवाय इतर अनेक सामाजिक कारणांमुळे देखील घडून येऊ शकते. त्याच्यामुळं संस्कृतीकरणातून घडून आलेल्या गतिशीलतेचा परिणाम म्हणून कनिष्ठ जातीमधल्या व्यक्तीचा समाज व्यवस्थेमधल्या स्थानामध्ये बदल घडून येत असतो. ठीक आहे. समाजामध्ये प्रचलित असणाऱ्या जातींच्या श्रेणी रचनेमध्ये विविध जाती समुदाय परंपरांमध्ये वरच्या स्थानावरून
वरखाली होऊ शकतात, परंतु त्याचा परिणाम म्हणून समाज व्यवस्था बदलत नसते. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, श्रीनिवास यांची पाश्चात्तीकरणाची संकल्पना. ठीक आहे, बघा काय आहे त्यांची पाश्चात्तीकरणाची संकल्पना. समाज व्यवस्थेतील म्हणजे स्पेशली आपल्या भारतीय समाज व्यवस्थेतील जाती व्यवस्थेची गतिशीलता आणि भारतीय समाज व्यवस्थेमधील परिवर्तनाचं स्वरूप स्पष्ट करण्यासाठी संस्कृतीकरण, पाश्चात्तीकरण, प्रभावी जातीची संकल्पना, धर्मनिरपेक्षतेसारख्या संकल्पनेचा उपयोग केलेला आहे. ठीक आहे, अशा संकल्पनांपैकी संस्कृतीकरणाची आणि पाश्चात्तीकरणाची संकल्पना या भारतीय समाज व्यवस्थेच्या संपूर्ण ऐतिहासिक कालखंडात घडून येणाऱ्या प्रक्रिया आजही चालू आहेत असं ते म्हणत आहेत. ठीक आहे. ओके, चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. पाश्चात्तीकरणाचा अर्थ त्यांनी दिलेला आहे की 150 वर्ष राज्य केलं ब्रिटिशांनी. बरोबर. काय झालं मग त्याच्यामुळे आपल्या समाजामध्ये बदल घडून आले, भरपूर बदल घडून आले. म्हणजे पाश्चात्य संस्कृतीच्या आपल्याला विचारलं जाऊ शकतं हे आधुनिक ज्ञान असेल, विज्ञान असेल, तंत्रज्ञान, नवीन संस्था, मूल्ये या सगळ्यांचा भारताच्या समाजावरती प्रभाव पडला आणि परिवर्तनाला चालना मिळाली. मग या प्रक्रियेत श्रीनिवास यांनी काय म्हटलेलं आहे, पाश्चात्तीकरण म्हटलेलं आहे. बरोबर. पाश्चिमात्यकरण हा शब्द तांत्रिक, संस्थात्मक, वैचारिक, मूल्यात्मक स्तरामध्ये झालेल्या परिवर्तनाचं द्योतक आहे असं ते म्हणतात. 150 वर्षापेक्षा अधिक काळ टिकलेल्या ब्रिटिश राजवटीचा परिणाम म्हणून भारतीय समाज आणि संस्कृतीत घडून आलेले जे परिवर्तन आहे त्याच्यासाठी ते ही संज्ञा वापरतात. ठीक आहे. बघा एखाद्या म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे की एखाद्या बिगर पाश्चात्य राष्ट्राचा अनेक वर्ष जर पाश्चात्य राष्ट्राशी संपर्क येत असेल आणि त्या संपर्कामुळे बिगर पाश्चात्य राष्ट्रातील तंत्रज्ञान, संस्था, विचारधारा याच्यामध्ये परिवर्तन होतं, त्या परिवर्तनाला उद्देशून काय म्हटलं जातं, पाश्चिमात्यकरण. त्यांनी वैशिष्ट्ये पण सांगितलेली आहेत. अनुकरणात्मक प्रक्रिया म्हणजे आपण त्यांचं अनुकरण करतो आणि त्याच्यामधून काय होतं, परिवर्तनाला गती मिळते. ओके, नेक्स्ट काय सांगितलंय बघा, पाश्चिमात्यकरण म्हणजे आधुनिकीकरण का नाही. आधुनिकीकरण आणि पाश्चिमात्यकरण संज्ञा वेगवेगळ्या आहेत. आधुनिकीकरण व्यापक आहे, सगळेच बिगर पाश्चात्य देश आधुनिक बनले का नाही. उदाहरणार्थ जपान, रशिया, तुर्कस्तान यांच्या प्रभावामुळे आधुनिक बनले. बरोबर, हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. व्यापक गुंतागुंतीची प्रक्रिया. पाश्चिमात्यकरण संकल्पना कॉम्प्लिकेटेड आहे, व्यापक आहे, त्याच्यामुळे नवीन तंत्रज्ञान, संस्था, विचारसरणी, मूल्ये भारतात आली. त्याच्याबरोबर पारंपरिक संस्था आणि मूल्यांचा ऱ्हास होऊ लागला. पाश्चात्तीकरणामुळे भारताचा राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात राष्ट्रवाद, सुधारणावाद, समुदायवाद, जातीवाद, प्रादेशिकवाद आणि सामाजिक राजकीय जागृती इत्यादीचा उदय झाला. ठीक आहे. ओके, स्वरूप व गती यामध्ये विभिन्नता. भारतीय पाश्चिमात्यकरणाचे स्वरूप आणि गती विविध क्षेत्रामध्ये लोकसंख्येच्या विविध गटात भिन्न भिन्न आढळते. बरोबर, लक्षात ठेवा. पाश्चिमात्यकरणाचा भारताच्या समाजावरती काय प्रभाव पडला, ऑप्शन देतात सिंपल तुम्हाला की ज्याच्यामुळे विविध नव्या संस्थांचा उदय झाला बाबा, किंवा अजून काय झालं, नवीन मूल्यांची ओळख झाली. त्याच्यानंतर जर बघितलं आपण सामाजिक संस्थांमध्ये परिवर्तन झालं, हे तुम्हाला ऑप्शनमध्ये दिसू शकतं. ठीक आहे. किंवा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये परिवर्तन झालं, सुधारणा चळवळींचा उदय झाला. ओके, तर हे सगळं काय आहे, हे सगळं पाश्चात्तीकरणामुळे झालेले परिणाम आहेत जे तुम्हाला पाश्चात्तीकरणाची वैशिष्ट्ये लक्षात ठेवा आणि पाश्चिमात्यकरणाचा भारताच्या समाजावरती पडलेला जो प्रभाव आहे तो देखील तुम्हाला इथे लक्षात ठेवावा लागेल. ठीक आहे. ओके, चला बाकी अजून काय सांगितलं त्यांनी, प्रभावी जाती ज्याला डॉमिनंट कास्ट म्हणतो, तर त्यांनी विशेषतः हिंदू धर्माला केंद्रीय स्थान दिलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. प्रभुत्वशाली जाती संकल्पना ही त्यांनीच मांडलेली आहे.
याच्या व्यतिरिक्त तुम्हाला श्रीनिवास यांच्याबद्दल काहीही विचारणार नाही, याच्यातूनच तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. फक्त डीप एक्सप्लेनेशन तुम्ही पुस्तकामधून करून घेऊ शकता. थँक्यू.